लोकशाही व्यवस्थापनामध्ये कायद्याचे राज्य सर्वोच्च स्थानावर आहे। न्याय व्यवस्था हा लोकशाहीचा एक महत्त्वाचा स्तंभ असून आजही नागरिकांचा सर्वाधिक विश्वास हा न्यायसंस्थेवर आहे। हा विश्वास कायम ठेवण्यासाठी सक्षम वकील घडवणे देखील आवश्यक आहे आणि यासाठी उत्तम विधी महाविद्यालयाने व अनुभवी गुरुजन आवश्यक असण्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या शताब्दी महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते। मी जे काही आहे ते या विद्यालयाचा मोठा वाटा आहे। येथे मिळालेल्या शिक्षणाच्या बळावरच मी एक आमदार ते मुख्यमंत्री या प्रवासात कायदेमंडळाचे प्रतिनिधित्व आत्मविश्वासाने करू शकलो, अशी कृतज्ञता मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली। 100 वर्षाच्या वैभवशाली वारशाचे समृद्ध असलेल्या महाविद्यालयाच्या नव्या इमारतीसाठी शासनातर्फे संपूर्ण सहकार्य केले जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले। या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी म्हणून आज इथे उपस्थित राहणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे, असे ते म्हणाले। बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर ते खामगाव दरम्यान मोठ्या प्रमाणावर बायोडिझेलचे पंप उभारून बायोडिझेलची अवैध विक्री केली जात आहे। स्थानिक प्रशासनाचं याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष असल्याचा आरोप नेहमी होत असतो। काल 27 जानेवारीला मुंबई येथील राज्यस्तरीय दक्षता पथक व बुलढाणा पुरवठा विभागाने मलकापूर तालुक्यातील तालसवाडा तसेच रणथम इथे 2 अवैध बायोडिझेल पंपावर धाड टाकून दोन्ही पंप सील केले। तसेच 14 जणांविरुद्ध दरसखेड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून बायोडिझेलचे सदृश्य भरलेले 2 टँकर जप्त करण्यात आले आहे। या कारवाई दरम्यान 4 आरोपींना अटक केली आहे। या कारवाईमुळे बायोडिझेल माफियांचे धाबे दणाणले आहे। व सहाय्यक नागरी पुरवठा तथा राज्यस्तरीय दक्षता पथक प्रमुख माननीय सुधाकर तेलंग सर व माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय दक्षता पथक व बुलढाणा पुरवठा विभाग यांनी ताळसवाडा व रणथम जवळच्या एकता हॉटेल जवळ 2 पथक पाठवले। सदर पथकाला 2 टँकरमध्ये अवैधरित्या डिझेल सदृश्य पेट्रोलियम इंधनाचा विक्री व साठा होत असल्याचे निदर्शन आले। सदर अवैधरित्या इंधनाची वाहतूक व साठा होत असल्यामुळे सदर दोन्ही टँकर हे पोलीस स्टेशन एमआयडीसी मलकापूर येथे जप्त करण्यात आले व या गुन्ह्यामध्ये अवैधरित्या जे कोणी विक्री करत आहे अशा 14 लोकांवर FIR सादर केलेला आहे। त्या 14 लोकांपैकी 4 लोक हे सध्या अटकेमध्ये आहे व या गुन्ह्यामध्ये आणखी कोणी संशयित असेल तर अशा संबंधीवर नियमानुसार कार्य करण्यात येईल व सदर पुढील तपास हा एमआयडीसी पोलीस स्टेशनचे PI कोळी हे करत आहे। या गुन्ह्यामध्ये जवळपास 71 लाखाचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे। भविष्यामध्ये असे कोणी बायोडिझेलची किंवा डिझेल सदृश्य पेट्रोलियम पदार्थाची अवैधरित्या विक्री करणार नाही यासाठी भविष्यामध्ये असे सायन पनवेल मार्गावर जुईनगर रेल्वे स्टेशन बाहेर आज पहाटे 6 वाजता एक गंभीर अपघात झाला। एका 4 चाकी वाहनाने उभ्या असलेल्या 2 रिक्षांना जोरदार धडक दिली। या अपघातात एका रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला। मृत रिक्षा चालकाचे नाव हे घनश्याम यादव असे असून ते रिक्षात बसून प्रवाशांची वाट बघत होते। अचानक आलेल्या कारच्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला। अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली। या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कार चालकाला ताब्यात घेतले असून नेरुळी पोलीस अधिक तपास करत आहे। दरोडा व मकोका गुन्ह्यात अटकेत असलेला 20 वर्षीय आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी ठेवून पसार झाला आहे। ही घटना वैजापूर न्यायालयाच्या आवारात घडली। धीरज भरम भोसले 20 वर्ष राहणार पडेगाव कोपरगाव अहिल्यानगर असे पसार झालेल्या आरोपीचं नाव आहे। मंगळवारी पोलिसांनी 9 आरोपींना वैजापूर सत्र न्यायालयात हजर केले होते। सत्र न्यायालयात हजेरीनंतर आरोपी गाडीत होते। आरोपी धीरज भोसले हा हतकड्यांसह गाडीच्या मागील दरवाजातून पळून गेला। पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो सापडू शकला नाही। त्याच्या विरोधात वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राहणार पंचाळी पडेगाव हा मॅजिस्ट्रेट कस्टडी मध्ये असताना कोर्टाची तारीख चालू असताना लघवी करतो म्हणून गेला आणि लघवी करून परत येत असताना जी कैदी पार्टीची जी गाडी आहे त्याच्या गाडीत परत आतमध्ये जात असताना हाताला झटका देऊन आमच्या कैदी पार्टीला हाताला झटका देऊन तो पळून गेलेला आहे। त्याच्या हातबेड्या ज्या आहेत हातकडीसह तो पळून गेलेला आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि अधिक तपास चालू आहे।
मराठी भाषा पंधरवडा निमित्त मराठी भाषा संवर्धन करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा आणि जिल्हा ग्रंथालय कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये पुस्तक प्रदर्शन व विक्रीचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांच्या हस्ते झाले। यावेळी आपली मराठी भाषा समृद्ध आणि अखंडित राहावी, आपले वाचन वाढावे आणि आपल्या मराठी भाषेला एक नवीन संजीवनी द्यावी, आपल्या दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा वापर करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे। सर, ग्रंथ प्रदर्शनी कशा संदर्भात भरवली आपल्या जिल्हाधिकारी? माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या संकल्पनेतून मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत आपल्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे आपण पुस्तक विक्री आणि प्रदर्शनाचा उपक्रम राबवत आहेत। याच अंतर्गत माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या संकल्पनेमधून हे विविध लायब्ररींना आपलं पुस्तक डोनेट करण्यासाठी आपण ग्रंथदान हा उपक्रम राबवत आहे। आपण सर्व नागरिकांना, सर्व शासकीय कर्मचारी, अधिकारी यांना आवाहन केलेलं आहे की कमीत कमी एक पुस्तक विकत घेऊन ह्या ग्रंथदान उपक्रमामध्ये सहभागी व्हावं, जेणेकरून आपली जी मराठी वाचन संस्कृती आहे ती जास्तीत जास्त वाढावं। जे शासनाचे जे धोरण आहे की सर्व ठिकाणी मराठीचा वापर व्हावा, मराठी भाषा संवर्धन व्हावं, याला एक वाढीस लागावं म्हणून हा उपक्रम आपण जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे राबवत आहोत। मराठी भाषा पंधरवडा निमित्त मराठी भाषेचं संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आज हे या ठिकाणी ग्रंथ प्रदर्शन आणि विक्रीचं या ठिकाणी प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे। सर्वांना माझी अशी विनंती असेल की आपली मराठी भाषा समृद्ध आणि अखंडित राहावी, याकरिता वाचन आपलं वाढावं आणि त्याकरिता हे एक प्रकारचं या ठिकाणी सगळ्यांसाठी खूप मोठी देणगी आहे या उपक्रमातून। तर याचा सगळ्यांनी अधिकाधिक लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त वाचन साहित्य या ठिकाणी त्यांनी घ्यावं आणि आपल्या मराठी भाषेला एक नवीन संजीवनी द्यावी असं मी या ठिकाणी सर्वांना, सर्व वाचकांना, मराठी प्रेमींना या ठिकाणी आवाहन करते। धन्यवाद। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्टार्टअप मिशन अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन नांदेड शहरातील श्री गुरु गोविंद सिंगजी महाविद्यालयात करण्यात आले होते। या कार्यशाळेचे उद्घाटन राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले। मराठवाड्यातील तरुण तरुणीला स्टार्टअप काय आहे हे माहिती नाहीये। मराठवाड्यातील तरुण तरुणींकडे संकल्पना आहेत, परंतु त्यांना स्टार्टअप अजूनही माहिती नाहीये। स्टार्टअपच्या माध्यमातून तरुणांना उद्योग उभारता यावे आणि त्यांच्या संकल्पनेला वाव मिळावा, यासाठी ही स्टार्टअप कार्यशाळा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये 2018ला स्टार्टअपचं धोरण आखलं आणि त्यामुळे आमचे सहकारी सुजितजी देशमुख, विश्वजितजी देशमुख यांना ही संकल्पना की मराठवाड्यामध्ये आपले स्थलांतराचं प्रमाण खूप मोठं आहे आणि मग आपल्या तरुणांना खूप चांगल्या संकल्पना असतात, मग कामानिमित्त किंवा रोजगाराच्यासाठी बाहेर जायची गरज पडू नये म्हणून इथेच त्यांनी उद्योजक बनलं पाहिजे असं त्यांना वारंवार वाटायचं आणि म्हणून त्यांनी श्री देवेंद्र फडणवीस स्टार्टअप मिशन स्टार्टअप शाळा स्थापन केली आणि त्याच्या माध्यमातून ही कार्यशाळा घेतलेली। एकच उद्देश आहे देशमुख बंधूंचा की मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त तरुणींना स्वतःचा उद्योग उभारणीसाठी मदत करणं, त्यांना व्यवस्थित गाईड करणं आणि केंद्र सरकार मोदीजींच्या सरकारमध्ये आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये स्टार्टअपसाठी जे नवनवीन आयडियाज घेऊन, संकल्पना घेऊन मुलं मुली पुढे येत आहेत, त्यांना चांगली मदत केंद्र आणि राज्य सरकार करते, ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवणं। खरं तर आपल्या मराठवाड्यातल्या आणखीन बऱ्याचशा तरुणांना स्टार्टअप काय आहे, त्यांच्याकडे संकल्पना आहेत, मेहनत करण्याची तयारी आहे, पण तसं वातावरण नाही आहे, ते वातावरण निर्माण करून देण्याची ही स्टार्टअप शाळा चालू केलेली आहे आणि असे देशमुख बंधूंना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या ह्या नवीन उपक्रमामध्ये माझाही सहभाग आहे। सरकार म्हणून आम्ही सर्व परीने जे कुणी तरुण तरुणी चांगले स्टार्टअपचे आयडियाज घेऊन येतील त्यांना सर्व ते परी मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत। मराठा आंदोलक मनोज जरांगे हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि सगळे सोयऱ्यांची सरसकट अंमलबजावणी करणे या मागणीसाठी गेल्या 2 ते 3 दिवसांपासून अंतरावली सरटी येथे सामूहिक आमरण उपोषणाला बसले असून या दरम्यान जरांगे यांची तब्येत बिघडली असल्यामुळे त्यांच्या सर्व मागण्या मान्य करून मराठा समाजाला न्याय देण्याच्या मागणीसाठी सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथे सामाजिक कार्यकर्ते राधाकृष्ण काकडे यांनी गावातील मोबाईल टॉवरवर चढून जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले आहे। श्री मनोज पाटील जरांगे हे अंतरवाली सराटी येथे सामूहिक उपोषणस्थळी बसलेले आहेत। त्यांना पाठिंबा म्हणून आम्ही आमच्या धानोरा गावामध्ये आमचे राधाभाऊ काकडे टावरवर चढून एक आंदोलन करीत आहोत आणि आम्ही पूर्ण
जरांगे पाटलाला एक पाठिंबा देण्यासाठी सर्व गाव एकत्र आम्ही आंदोलन करण्यासाठी इथं बसलेलो आहोत. आणि जरांगे पाटलाला आमची बऱ्याच दिवसापासून मागणी चालू आहे शासनाला की आम्हाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावं, परंतु हे शासन गांभीर्यानं घेत नाही. बऱ्याचशा वेळेस त्यांनी आम्हाला डावललं आणि आमची एकच मागणी आहे की आम्हाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावं. आणि यासाठीच आम्ही आज टावरवर बसून आंदोलन करीत आहोत. जर आमच्या राधाकृष्ण पाटील काकडेला जर काही यांच्या जीवाला जर काही करता काही हानी झाली तर याला पूर्ण सर्वस्व जबाबदार हे प्रशासन राहील. आणि जरांगे पाटील आता 4था ते 5वा दिवस आज जरांगे पाटलाला उपोषणस्थळी बसून झाले. त्यांचे प्रकृती खालवलेली आहेत. आज आमच्या गावात नाही, आमच्या सर्व प्रत्येक मराठ्यांची ही एकच भावना आहे. आज मनोजदादाला आमच्या काही झालं कदाचित, हे सरकारनं जिम्मेदार. आम्ही यायला पहिल्यापासूनच म्हणत आलो की आमच्यासाठी काहीतरी वेगळं आरक्षण द्या. ह्या ओबीसीमधून आम्हाला आरक्षण पाहिजे, तरी ते आमची निस्ती दिशाभूल करताय. आम्ही मुंबईला मोर्चा घेऊन गेलो तरी तिथून आम्हाला त्या ठिकाणी वापस पाठवले आले. आता स्वतः मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसनं ते चॅलेंज दिलं होतं, आता ते का लवकर करत नाही. जर आमच्या मनोजदादाला काही झालं तर हे सरकार जिम्मेदार राहील, याची गवाही आम्ही या सगळ्या पब्लिकद्वारे देतो. संघर्ष योद्धा श्री मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंतरवाली या ठिकाणी चालू असलेल्या सामूहिक उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथील मराठा बांधव धानोरा येथील 200 फूट टावरवर उंच चढून या ठिकाणी या सामूहिक उपोषणाला पाठिंबा देत आहे. या ठिकाणी टावरवर जाऊन संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. संतोष देशमुख यांचं अख्खं कुटुंब जरांगेंच्या भेटीला पोहोचल्यानंतर जरांगेंनी देशमुखांच्या कुटुंबियांच्या हातातून 2 घोट पाणी प्यायले आहेत. आज सकाळी धनंजय देशमुख सामूहिक आमरण उपोषणात सहभागी झाले. त्यानंतर संतोष देशमुख यांच्या आई, पत्नी, मुलगी वैभवी आणि मुलगा विराज देखील उपोषणस्थळी आले. या सर्व देशमुख कुटुंबियांनी जरांगे यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. तसेच जरांगे यांना उपचार घ्यावे अशी विनंती केली असता जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला. मात्र या सर्व देशमुख कुटुंबियांच्या हातातून जरांगे यांनी 2 घोट पाणी प्यायले आहे. त्यांची म्हणजे तब्येत आज खूप खालावली आहे. त्यांना बोलता सुद्धा येत नाहीये. आज आम्ही त्यांच्याकडे विनंती केली, ज्यावेळेस माझी आजी म्हणली मी इथून जाणार नाहीये, तुम्ही 2 घोट पाणी घ्या, त्यावेळेस त्यांनी कुठे 1 घोट पाणी घेतले. पण ते आता सुद्धा सलाईन साठी नाही म्हणतात. पण काय करायचं, जर आरक्षण भेटलं, जर आज ते लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. आज आम्ही दादाला काही होऊ नाही देणार. फक्त मुख्यमंत्र्याकडे एकच मागणी आहे की दादाच्या ज्या मागण्या आहेत त्या तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा. आम्हाला लवकरात लवकर आरक्षण मिळवून द्या, कारण की दादाची तब्येत खूप बिघडत मुख्यमंत्री साहेबाकडे आमची एकच मागणी आहे की आज दादाच्या आमरण उपोषणाला 4था दिवस होते. त्यांची तब्येतीकडे बघून म्हणजे खूप दुःख होतंय. त्यांची जी तब्येत झाली आहे, फक्त आता मुख्यमंत्र्याकडे एकच मागणी आहे की दादाचं जे आमरण उपोषण आहे त्याच्यासाठी ज्यांनी ज्या आरक्षणासाठी मागण्या केल्या त्या लवकरात लवकर त्यांनी त्याच्या प्रश्नाचे उत्तर द्यावे आणि त्यानंतरच दादा आरक्षण उपोषण मागे घेतील. दादा आमच्याच कुटुंबाचा भाग नाहीये, तर ते आज पूर्ण महाराष्ट्राचा भाग आहे. दादा हे आम्ही दादाला काही होऊ देणार नाही. माझे वडील तर गेलेत, आज आम्ही त्यांना वाचवू नाही शकलो, पण आज दादाला आम्ही काही होऊ देणार नाही. माझ्या वडिलांना आपण सुद्धा लवकरात लवकर न्याय मिळवा आणि जे दादांच्या आरक्षणासाठी मागण्या त्या लवकरात लवकर. जनजागृतीसाठी रत्नागिरीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळतो. शहरातील मारुती मंदिर येथे वाहतुकीचे नियम कसे पाळावेत यासाठी पोस्टर हातात घेऊन ही जनजागृती करण्यात आली. नागरिक राष्ट्रीय शिष्टाचार जागृती अभियानाअंतर्गत ही मोहीम स्वयंसेवक संघातर्फे राबवण्यात आली आहे. नमस्कार, मी संजय शिवराम मेहेंदळे, माळनाका परिसरात राहतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची हनुमान प्रौढ व्यवसायी शाखा जी आपल्या स्टेडियम परिसरामध्ये भरते त्या शाखेचा मी स्वयंसेवक आहे. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं दक्षिण रत्नागिरी जिल्हा त्याचा व्यवस्था प्रमुख म्हणून माझ्याकडे दायित्व आहे. आज आमच्या शाखेचा उपक्रम असा आहे की नागरी शिष्टाचार या संदर्भामध्ये जनजागृती करावी आणि विशेषतः वाहतुकीचे नियम लोकांनी पाळावे, त्यांना त्याची जाण करून द्यावी आणि त्यांना ते पाळण्यासाठी उद्युक्त करावं. या दृष्टीने सकाळी 9:30 वाजल्यापासून ते 10:30 वाजेपर्यंत असा फलक घेऊन आमचे स्वयंसेवक
हे जनजागृतीसाठी शहरातल्या मोक्याच्या परिसरामध्ये म्हणजे मारुती मंदिर परिसरामध्ये उभे राहणार आहेत. तो कार्यक्रम आता सुरू झालेला आहे आणि आमचे 12 स्वयंसेवक आत्ता या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत.